साडेमाडे3च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 52 दरवाजांचं शहर म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद मधल्या संभाजी कॉलनीमध्ये आजचा खेळ रंगणार आहे। पाहूयात इथले लोक किती उत्साही आहेत। सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे3। औरंगाबाद मधल्या सिडको भागातील संभाजी कॉलनी विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात साधू मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। यांचा सिडको तर्फे सर्व झी मराठी साडेमाडे3च्या टीमचं स्वागत। आम्हाला तुम्ही आल्यानंतर खूप खूप आनंद झालाय। इथल्या युवा मित्र मंडळाकडून नेहमीच आमच्याकडे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात। विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि सर्वजण एकोप्याने गणेशोत्सव, युवा दिन, सावित्रीबाई फुले जयंती हे खूप मोठ्या थाटात साजरा करतात आणि आमचा सर्व महिलांचा सर्वांचाच त्यांना खूप पाठिंबा असतो। बरं, म्हणजे एकंदरीत खूप उत्साहाचं वातावरण असतं। अतिशय उत्साहाचं वातावरण। आज सगळेजण धमाल करणार ना? एकदम धमाल करणार आहे। सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे3। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माया बरोबर आहे। तुझं नाव? प्रीती दादाराव कदम। कितवीला आहेस तू? तिसरीला। आणि शाळेचं नाव काय तुझ्या? विनायकराव पाटील प्राथमिक शाळा। बर, आणि औरंगाबाद मध्ये तू फिरायला कुठे जातेस रोज संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी? कुठेच नाही। कुठेच नाही? मग खेळतेस कुठे? मंदिरात, कॉलनीतल्या मंदिरात। बर, आता ऐक, आपले हे सगळे मित्र आपल्या बरोबर आज खेळणार आहेत ना, त्यासाठी आपल्याला टोकन्स काढायची। तर यातली 3 टोकन्स मला काढून दे। डोळे मीट आणि मिक्स करून यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। मिक्स कर 1 2 आणि 3। प्रीतीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। या, अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 82। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या 3 स्पर्धकांसोबत खेळायला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? विजय दामोदर कदम। विजय कदम? हो सर। आमच्याकडे एक अभिनेते विजय कदम आहेत, माहितीये? ते कलाकार भारी आहेत। भारी कलाकार आहेत ना? पण मला सांगा, तुम्ही पण दाढीवाले, मी पण दाढीवाला, तुम्ही दाढी ठेवायचं कारण काय? दाढी ठेवायचं कारण माझ्या चेहऱ्यावर फेस होते, गाडी मॅच होते। बर, त्याच्यावर दाढी ठेवली। मॅच होते म्हणून दाढी ठेवली। बर, मला वाटलं छत्रपतींचा वारसा काही ठेवला की काय? असं काही नाही। तसं काही बर, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी आई, बायको, मुलं, बाळ। बर, मग काय बायको कधी चिडते सारखी दाढी ठेवली म्हणून? कधी कधी चिडते। हा, जास्त झाल्यावर चिडते। जास्त झाल्यावर एवढं काय करावं लागतं सारखं? कटी करणं पडतं, दाढी करणं पडतं। बर, पण मग या दाढीवरून कधी गमतीशीर प्रसंग घडलाय? गमतीशीर म्हणजे मला बरेचसे लोक असं दाढीवर विलन समजतात। विलन समजतात? जास्त वाढली का विलन समजतात। हा, मग कमी करणं पडते। बर, मग कमी केलं की विलन समजत नाही? एवढं समजत नाही। बर, मला सांगा की औरंगाबाद मधलं आवडतं ठिकाण कुठलं तुमचं? सिटीमध्ये गुलमंडी म्हणून। मग तिकडे काय मिसेस बरोबर सारखं जात असाल खरं? जातो, शॉपिंगला नेहमी जातो तिच्या बरोबर। बर, बघूयात आता इथे तुम्ही कसा अंदाज लावताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सारिका देवरे। बर, आपण काय करता? मी घरीच असते। बर, आणि मिस्टर? ते प्रेस मध्ये। बर, प्रेस वर्तमानपत्रामध्ये पत्रकार आहेत ते? मग सारखं फिरतीवर बाहेर जावं लागत असेल? बर, मला सांगा की तुम्ही औरंगाबाद मध्ये कशा आल्या? म्हणजे सासर माहेर एकच औरंगाबाद की बाहेर माहेर? नाही, माहेर आहे माझा। मग सासरून इथे आम्ही, म्हणजे ते नोकरीला आहेत आणि ते आम्ही इथे राहायला आलो। माहेर कुठलं तुमचं? इथलंच आहे, औरंगाबाद। आणि सासर? सासर आम्ही खानदेशी आहेत, जळगाव जिल्हा, पाचोरा तालुक्यात। बर, मग तिकडनं इकडे कसं काय आणलं त्यांना? ते सर्व्हिसला इथेच होते। सर्व्हिसला इथंच होते? मग आम्ही इथे आलो राहायला लग्न झाल्यानंतर। बरोबर औरंगाबादला आणलेले। या सगळ्या धावा काढण्याच्या नादात ते बादच झाले औरंगाबाद मध्ये। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी बोली लावताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ममता यन्नावर। यन्नावर? रविवार, सोमवार, मंगळवार सगळे हे सगळे वार माहिती मला। यन्नावर कुठला आला?
सगळ्यापेक्षा वेगळा सगळ्यांपेक्षा वेगळा बर मग यांना कधी वार असतो मोकळा आठवड्यातला? शनिवार बर कुठे आहे ते जॉबला कास्मा फिल्म बर कंपनीमध्ये अच्छा आणि मग घरी कोण कोण असतं मी माझा मुलगा आणि आमचे मिस्टर मिस्टर तिघ जणच असतात बर मग यांना ज्यावेळेस शनिवार मिळतो मोकळा वेळ त्या दिवशी कुठं प्लॅन ठरतो बाहेर जायचा असं काही निश्चित नसतं निश्चित नसतं खुलताबादला किती वेळा जाता कधीतरी कधीतरी मग खुलताबादचा विशेष काय ते आम्हाला सांगा ना सगळ्यांना कळेल म्हणजे काय ते खुलताबादला मारुती आहे मारुती आहे भद्र्या मारुती भद्रा मारुती आणि त्याच्या दर्शनाला शनिवारी जाता हो कारण का यांना वार असतो ना त्या दिवशी हो बर त्या मारुतीचं दर्शन घेऊन आलं या आठवड्यात या आठवड्यात नाही श्रावण महिन्यामध्ये आम्ही जातो बर मग आता त्याच्याकडे चांगली प्रार्थना करा की या राऊंड मध्ये मला चांगलं यश मिळू देत बघूयात तुम्हाला किती यश मिळतंय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील यन्ना वारमावशी त्यानंतर देवरे वहिनी आणि सर्वात शेवटी विजय कदम आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर डबल स्टोरेज कॅपॅसिटीच्या या वॉटर प्युरिफायर मध्ये तुम्ही 18 लिटर पाण्याचा साठा करू शकता या प्युरिफायर मध्ये पाण्याचं शुद्धीकरण 4 टप्प्यांमध्ये होते पहिल्या 2 टप्प्यांमध्ये पाण्यातील गाळ काढून पाणी स्वच्छ होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये कार्बन ब्लॉकमुळे पाणी रासायनिक व जैविक अशुद्धी मुक्त होऊन पाण्याची दुर्गंधी मुक्त होते व चौथ्या टप्प्यामध्ये पाण्यामुळे होणारी रोगराई पसरवणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतात यन्नावार मावशी मावशी हे घ्या 10 अंक यातले फक्त 4च अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची काय किंमत आहे 1850 1850 नक्की हो वाटतंय तुम्हाला तेवढी असेल किंमत हो बर तरी पण मी पाठीमागे विचारतो काय अंदाज असेल 1450 किती 1450 1450 किती 1850 1850 इकडे 1850 तुम्हाला काय वाटतंय बाकीच्यांच्या किमती ऐकल्यात ना काय सांगतायत ते हो किंमत बदलायची आहे हो बदलायची बदला काय किंमत आहे 1650 1650 ठाम आहे या मतावर हो. लिहून टाकायची हो लिहूयात मग देवरे वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा काय किंमत आहे 1950 किंमत बदलायची आहे नाही लिहून टाकायची मग लिहूयात कदम साहेब आता तुम्ही किंमत ठरवा हे घ्या 10 अंक काय किंमत आहे 1450 1450 एकदम ठामपणे सांगितलं ठामपणे निर्णय फिक्स निर्णय फिक्स मी विचारायच्या अगोदरच फिक्स लिहून टाकायची किंमत चालेल चालेल लिहूयात मग आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा यन्नावार मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये देवरे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1950 रुपये विजय कदम यांनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये पाहूयात या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत किती येते आणि याची खरी किंमत आहे 1390 रुपये ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती विजय कदम यांनी त्यामुळे ते ठरलेत विजेते अभिनंदन अभिनंदन तुम्हाला मिळते हा वॉटर प्युरिफायर आनंद झालाय का आनंद फार झाला सर पण तो दिसत नाहीये मला दिसत नाही आता भेटले ना गिफ्ट आता कारण का दाढी एवढी वाढली दाढीमध्ये हसणच तुमचं दिसत नाही ते दाढी आता वाढलेली आहे काढून टाकू आता काढून टाक खुशीमध्ये साज काढून बर मग आता घरी काय असणार आनंद घरी काय आता बायकोचा फार आनंद होईल खूपच आनंद बघ काय म्हणजे आता 2 महिने अजून श्रावणात दाढी वाढली तरी चालतं नाही रे, काढलं पडेल अगोदर. बरं चालतंय काढ. बघूया जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसे खेळताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट या राऊंड कडे पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि जो प्रेक्षक बरोबर उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटी सांगेल त्याला मी आकर्षक भेटवस्तू सुद्धा देणार आहे आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे प्रश्न असा आहे काळे हाड पांढरे मांस न ओळखाल तर होईल सत्यानाश म्हणजे काय